आज बऱ्याच दिवसांनी ना नॉनव्हेज बनवत होते घरामध्ये. आता मार्गशीर्ष महिना पण संपला होता आणि त्यासाठी प्रकाश मला ना कांदे कट करून देत होता. ॲक्चुअली मी आज मटण भुना बनवणार होते. त्याचीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. सगळ्यात आधी तर कढई ठेवायची गॅसवरती. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल ॲड केलं आणि जे काही खडे मसाले होते घरामध्ये ते त्याच्यामध्ये ॲड केलं. थोडेसे जिरे टाकले आणि इथे मी ना 4 मीडियम साईजचे कांदे घेतले होते. आता चिकन भुना असो किंवा मटण भुना असो त्यासाठी मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजे आपला कांदा असतो. तो जास्त प्रमाणात टाकावा लागतो. मस्त गोल्डन फ्राय करून घेतला कांदा आणि त्याच्यामध्ये हळद टाकली. हळद टाकल्यानंतर मी धुतलेलं मटण त्याच्यामध्ये ॲड केलं आणि छान असं 2-4 मिनिटं ना ते हलवून परतून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवून ना 1-2 ते 3 मिनिटं वेट केला मी आणि तुम्ही इथे बघू शकता की व्यवस्थित असं सॉरी मटणला पाणी सुटलं होतं. त्याच्यानंतर मसाले ॲड केले बेसिक असे आपल्या घरामध्ये जे काही अवेलेबल आहेत ते. इथं मी मटण मसाला, लाल तिखट, हळद पावडर, जिरा पावडर मिक्स होती ती ॲड केली आणि छान असं हलवून घेतलं. त्याच्यानंतर मी मीठ ॲड केलं. आता मीठ ॲड केल्यानंतर त्याला छान असं पाणी सुटतं आणि मटण शिजायला खूप वेळ लागतो आणि ते फक्त आमच्या पाण्यामध्ये शिजत नाही. त्यामुळे थोडं-थोडं गरम पाणी ॲड करत राहायचं त्याच्यामध्ये. मी इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या पण टाकल्या होत्या. त्या खायला शिजल्यानंतर खूप छान लागतात. तयार आहे आपलं मटण भुना मंडळी. तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.